हॅलो गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. हां बस ना. सो वातावरण इतकं मस्त झालं आहे आणि एक छानशा कामासाठी मी निघाली आहे. सो दिस इज माय लुक टुडे. हे दोघं जण ऑलरेडी गाडीमध्ये बसले. काय वाळासाठी ते बेसिंगच्या वरती पुढे होतली आम्ही. हा मग ते पुढे वाटायचं एवढं काय मग हे कोण करणार, त्याला साफ कोण करणार? किती अवघड असतं ते. हे फॅन कोणी साफ केला? वरती तुला ड्रेनेज मध्ये हात टाकावा लागतो. टाक हात ड्रेनेज मध्ये. असं तुम्ही दोघं एक टीम झाले बा. मला एकटर पाडताय तुम्ही दोघं. एक टीम काही नाही, असं काही प्रकार नाहीये. जे खरं ते बोलतोय. हे मी एवढं सगळं काढून साफ करून हे सगळं साफ. तू काही नाही केलेलं आहे, ही बाई करून केलेलं आहे. तू फक्त असं वरती ढेरीवर हात ठेवते. हे जे कॉर्नर्स आहेत हे सगळे मी साफ केलंय. तर मला मी अपेक्षित करते की माझं डोकं दुखत असेल तर मला चहा द्याव्या. ही कशी साफ करते माहिती का? आपल्या 10 किलोच्या ढेरीवर अशी हात ठेवते आणि म्हणते साफ करा. या भिंती काचा, हे तुझी फ्रेम जी दिसते ना इथे, ही जी फ्रेम दिसते ना एवढी टकावर बंद लावून ठेवली, पण त्याचं धूळ बसते किलोभर. ती कोण साफ करता? अरे तुला ते दिवसा काम आहे, आम्हाला रात्री करावं लागत होते बेसिंगचं. आवर मला ती चहा दे मग बाकीचं आता. परत वरून झोपा पण लवकरच उठती नाही लवकर. डबल तेच आता कार्पेट ठेवून द्यायचंय का? आता उन्हाचं ठेवूनच देऊ ना. बेड मध्ये एका साईडला होईल ना जागा. सगळं भरून गेलेलं किस ना बेड मध्ये जागा होईल. मग कार्पेट टाका आधी. अर्धवट काम करू नका. नाही एक काम करू ना, लगेच चालले अर्धवट. लगेच कार्पेट तिकडे ठेवून सोडून दिलं नाही तर चालले लगेच. ढेरे मावशी तुमची ढेरी खूप वाढत चाललेली आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायला लागते का रे? माणसाने कसं त्यांचं काम लगेच उचल. तुम्ही हे असं नाही का ऐकडून शिकायचं काम ओढायचं काम. स्वच्छता राहिली तरच लक्ष्मी येईल, लक्षात ठेवा. की स्वच्छता आमच्याकडे लक्ष्मी येते, पण तूच त्याला खर्च करून टाकते. लक्ष्मीवर खर्च केला लक्ष्मी अजून डबल भरभरून येते. आतापर्यंत तसं झालं नाही. आतापर्यंत करोडपती झालो असतो, पण झालं काय रोडपती. असं शहाण्यांनो लगेच चालला होते कार्पेट टाकायचं सोडून तसेच. रात्री 2 वाजे लोक जागा लागला 12:30 पर्यंत. तुमच्या दोघांची टीव्ही आता बंदच करावं लागेल लवकरच. हा ना रमेश? हे हा लय वेळ झोपला आज खरंच, बराच वेळ. हा कर दादा. असं काम करावं लागेल एका जागी बसून. अशी लात मारलो तिकडे गेलं पाहिजे. थोडी तिथं जागा राहते तिकडं थोडी साफ करते. काम करते काहीच नाही. अरे बस म्हणजे ते साफ करते येतं असं. बाकी तिचं काम हेच असतं. कॅमेरा घ्यायचा, लोकांना सांगायचं आणि म्हणायचं मी काम केलं. रिअल मध्ये काहीच सारी दुनिया देखती है कि कौन क्या करता है. आम्हीच कष्ट करताना दिसतो, काहीच नाही. आता मुद्दा म्हणून कॅमेरा घेतलाय म्हणून तुम्ही दोघं जण काम करता. नाही तर इकडे काढ लागते ना. हे तू आईकडूनच शिकला ना? 100%. तुला किती मामा मला चहा कमी द्या. करता बरं. तुला चहा मध्ये किती चमचा मीठ हवाय लवकर सांग. मला तुला खडे मीठ हवंय? माझं डोकं दुखते त्या हिशोबाने चहा द्या. बरं तुला 2 चमचे मीठ देतो. आधी सकाळी लवकर उठली, सगळं आवरलं, सगळं क्लीन केलं. एक डोकं इतकं दुखतंय. या सगळ्यांचं खाऊन पिऊन टीव्ही बघत बसतात 1-1:30 वाजेपर्यंत रात्री. या पोराला मी झोपवते आणि आज वरतून शिरदोऱ्या मारताय मला की असं तसं तसं. असं चाललंय.
काय करायचं. पाणी घ्या हो. थोडा वेळ झोपले, जस्ट पडले. त्याची दिवसा काय झोप येते का? आणि कसं काय दिवसा पण झोपतात घोरतात काय माहिती. आणि त्या भाजलेल्या शेंगा खा जरा. भाजलेल्या शेंगा भाजून ठेवल्या, पण आणायच्या पण वस्तू खायच्या नाही असं चालतंय. स्वतःच्या ड्रेसची इस्त्री करतोय बा. काय विशेष मग कसं काय करतोय? तुला माहित नाही? 2 दिवस सांगू नको. 2 दिवसापासून माझ्या बाकी लागल्या इस्त्री करायची. धुंका मी शर्ट आज त्याचा वॉश केला आणि छानपैकी आता तो त्याची इस्त्री मारतोय. माहित नाही का बरं इच्छाच्या शर्टला चमकवते काय माहिती. का चमकवते बाय द वे? तुला माहित नाही? नाही ना, मला पण माहित नाही. रात्रीचे वाजलेत किती वाजले दादू? किती वाजले? 11 नाही 10 वाजून 35 मिनिटं नाही 40 मिनिटं. 11:15 वाजले आणि हा इस्त्री मारतोय का त्याच्या कपड्याला. माहित नाही काय करायचं याला उद्या. बस चला जेवण करतीय. अवेशला माहित नाही आज काय झालंय. मी बाहेर गेलो होतो थोडंसं. इथे त्याच्या खेळण्या असतात त्या रिलायन्सच्या पिशवीमध्ये, प्लीज इग्नोर. आणि बाहेर गेलो मध्ये पर्स आहे. तर वरुणने आणि कृष्णाने मोमोज खाल्ले. मी त्यातले 2 मोमोज खाल्ले व्हेज. माझ्यासाठी बेसनची धिरडी बनवली होती जेवणामध्ये, कारण मी घाईमध्ये जेवले त्याच्यामुळे शूट नाही केलं. जेवण संपल्यानंतर शूट करते कारण अव्यांश झोपलाच नाही आहे. 11:15 वाजले. त्याने ते जेवलं पण नाही व्यवस्थित. माहीत नाही काय झालं सडनली त्याला. आणि पहिले मी त्याला झोपवलं, म्हणून झोपवल्यानंतर म्हटलं जेवण करू. तोपर्यंत बाकीचे जेवत होते, कारण आज आमच्यासोबत पण जेवायचा काही मूड नव्हता. आणि तो 10:15 झोपला, म्हणून मी त्याला क्राड्यामध्ये टाकलं आणि मग मी जेवायला बसली. तर जो लगेच उठला, म्हणून पप्पांनी त्याला घेतलं तरी पण नाही ना, म्हणून वरून उठला जेवणावरून. त्याने त्याला घेतलं आणि आता मी जेवण केले. आता माझं जेवण संपवलं, आता मला त्याला घ्यायचं आहे. तर मला असं वाटतंय आता ही माझ्यासाठी नाईट ड्युटी फायनल झालेली आहे, कारण तो काय राहत नाही आहे. आणि आत्ता मी ते वरूनला विचारलं, तो आला होता जस्ट इकडे, तर म्हटलं की नाही तो शांत तर झाला आता. दूध वगैरे त्याला पाजलं आहे. आज त्याला वरचं दूध दिलं परत आणि शांत झालं आहे. पण आता शांत झाला म्हणजे झोपला आहे की रडला हे अजून मला माहीत नाही आहे. रडतोय हे मला माहीत नाही, म्हणजे रडत तर नाही आहे पण झोपलं एवढं, म्हणजे शांत झालं एवढंच कळलं. आता 11:15 वाजले आणि थोडंसं कुठंतरी बाहेर गेल्यानंतर ना, जर मुलांचं असं शेड्यूलमध्ये जर थोडा प्रॉब्लेम झाला ना, तर खूप त्रास देतात हे मला लक्षात आलं आहे. कारण जिथं मी गेले तिथं जवळजवळ त्याला मी 2दा-3दा फीड केलं. तिथं फीडची सोय होती म्हणून ठीक आहे. पण त्याने असं त्याला खाली क्रॉल नाही करता आलं किंवा चालता नाही आलं, म्हणजे त्याला ॲक्टिव्हिटीज नाही करता. त्याच्यामुळे तो इतकासा थकला नाही आहे असं मला वाटतंय. कारण आम्हाला 3 तास लागले तिकडे. आणि त्याच्यामुळे मी त्याच्यानंतर आम्ही 8:30ला घरी 8 वाजता घरी आलो. 8-8:15 सगळं फ्रेश व्हायला लागलं. त्याच्यात आज संडेच्या भाज्या 8:30-9ला मी कृष्णाला घेऊन भाज्या घेऊन आली सगळ्या. आणि तोपर्यंत वरून आज वॉक वगैरे नाही काही नाही कारण उशीर झाला होता घरी यायला त्याच्यामुळे. आणि मग हे केलं, भाज्या आणल्या मी. आणि आता सगळं आवरायचं बाकी, भाज्या ठेवायचं बाकी फ्रीजमध्ये. हो छान झाली, एकदम कडक झाली, नवीन वाटतो एकदम शर्ट. मी म्हटलं ना तुला इथंच करायची, तू ते उगाच खाली करतो. तर भाज्या ठेवायच्या आहे, किचन आवरायचं आहे. आणि वरूनचं हाफ जेवण झालं का त्याचं? हाफ जेवण त्याचं झालं त्याला का? हां, फक्त कृष्णाचं जेवण झालं, पप्पांचं जेवण झालं. तर मी आता माझं ताट ठेवून येते आणि पहिलं त्याला घेते. मग आता झोपतो की काय करायचं ते आता बघेल, काय माहिती आता बघावं लागेल. सो मला एवढंच म्हणायचं. आणि हे मी आल्यानंतर फेस वॉश करून माझी क्रीम लावली आहे. रडतोय. चला मी नंतर बोलते. बाय बाय. हां ठेव तिथं. बाय बाय टाटा. बाय द वे कृष्णा,
तुला एक विचारायचं, मोमोज कसे वाटले? चटणी आवडले तुला मोमोज? तुला? मी त्याच्या आधी खाल्ले बऱ्याच वेळेस, पण आता वजन कमी करायचं म्हणून कमी खात नाही. पण त्याने वजन वाढतं बरं का. नाही तुझं वाढलं तर चांगलंच आहे, माझं नाही वाढलं पाहिजे. पण जेवण झालं नाही व्यवस्थित. आणि दुपारचा राईस कसा छान होता ना. तुला करमत का रीता? नक्की? हां बरं आहे. गोरा पण झाला पाहिजे तू. केवढा आयुष्यपत केवढा गोरा दिसतोय रे. पण तुझे काही पण तुझे केस माझ्यावर बरं का. माझे जसे दाट आहे ना तसे तुझे केस. बोलली होती मी अवयशकडे पटकन जाते आणि काय करते बघते, तर त्याचं बघा इकडे काय चाललंय. आणि आता 11 वाजलेत. हा खरंच आज आहे ना 1, 1:30, 2 वाजू शकतात. मला याची काहीच गॅरंटी नाहीये. फुल मी लाईट बंद करून माहोल केला होता झोपायचा. आणि हा बघ कसा शेक हँड दे मम्माला. शेक हँड दे मम्माला. सर किस दादा शेक हँड दे. आता शेक हँड कळतो. काय वायफाय नाही हायफाय कळतं. त्याच्यानंतर चिमटा पण घ्यायचा. हा चिमटा घेतो असं त्याला. आज कृष्णाला लिटरली त्याने इथे एवढं आऊ ते तू डॅडाने असं काय शर्ट घातली इतकं लूज आहे किती. इथं कृष्णाला असं त्याने ना जिथं आम्ही गेलो होतो तिथं असं उभं होतं तर असं नाक टोचलं. हेच सालच काढली आहे ना त्याची, स्किनच काढली वरची. एवढं त्यात टोचलं. असं टोचला असं ती काकू काय म्हणली होती दादा तुला? कोणती? टोचवायचं नाही असं. कोणती तर बसली होती बाई का? हा तर हा कशाच ऐकतो पण. हा नाही अगं बाई डॅडाला पप्पी दे. हे डॅडाला म्हणते दादूला पप्पी दे. किची दे अशी किची दे. त्याला खेळायचं वाटतं. आज 12-1 वाजणार आहे. 13 पण वाजणार. किती वाजले? 13 वाजणार. हा चटका समजत. काहीतरी झालं का करायचं असं बरंच गोष्ट. बाटली गरम बरं का. हातातच घेतली असं करतो. चलो बाय बाय. अरे 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 कोण लावलं? आता एसीची गरज नाही दादू. नको बसलं जाऊ दे. त्या झोपायचं ना त्याच वेळेस लावायची. काय करायचंय? खाली खेळायचंय का? जा खाली जा खाली बॉटल घेऊन. सोडा. कोण? तू ना? हो गोराच आहे तू. जा खाली. माझं अर्ध जेवण राहील तेवढं करून देते. हा जा खेळा. मी बघते त्याच्याकडे. जा तुम्ही आता. काहीतरी बडबड करत होता ना आता. आपण लक्ष नाही दिलं कशी बडबड करतो. हा वाजलाय. त्याला झोपून परेशान झाले. डोळे असे लाल जरच झाले आमचे. पण त्याला काय झोप येणार. लिटरली 1 वाजले. थोडी पडते अगं. माहित नाही का नाही झोपते.